नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीचा खेळ जसजसा पुढे जातोय तसा या कार्यक्रमामध्ये रंग वाढतोय. दरवर्षी स्पर्धकांमध्ये समीकरणं बदलताना दिसत आहेत. कालचे सख्खे चुलत मित्र आज पक्के वैरी होताना दिसत आहेत. याचा प्रत्यय नुकत्याच शेअर केलेल्या कलर्स मराठीच्या एका व्हिडिओमधून पाहायला मिळतोय. तर बिग बॉसच्या घरामध्ये काल तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली. तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बिग बॉसच्या घरामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. तर बिग बॉस मराठीच्या कालच्या एपिसोडमध्ये अंडी चोरी झाल्यामुळे गोंधळ झाला होता. त्यामुळे विशालने अंडी चोरल्याचे समोर आल्यावर त्याच्यासाठी कोणी जेवण बनवणार नाही असे आदेश कॅप्टन अविशने काढले. त्याने सर्वानुमते हा निर्णय घेतला. यामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्य हे अनुश्री आणि विशालसाठी पुढच्या आठवड्यापर्यंत जेवण बनवणार नाही. आता यामध्ये कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की विशालचा बॉडी वॉश चोरीला गेला होता. त्यामुळे तो घरात आरडाओरडा करू लागला. मग त्याला त्याचा बॉडी वॉश कॅप्टन रूम मध्ये सापडला. विशाल कॅप्टन आयुषने त्याच्या बॉडी वॉशची चोरी केल्याचा आरोप करतो. आयुषने जसं त्याचं जेवण बंद केलं तसं आता कॅप्टन असलेल्या आयुषला काय शिक्षा देणार असा विशाल घरातील इतर सदस्यांना विचारतो. यावेळी आयुष सगळ्यांना सांगतो की तो बॉडी वॉश गेले कित्येक दिवस तिथेच पडला आहे. पण विशाल मात्र त्याचं ऐकून घेताना दिसत नाही. कलर्स मराठीने हा प्रोमो शेअर केल्यानंतर बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट्स करत हे विशालचंच काम आहे, विशालनेच हा बॉडी वॉश तिकडे ठेवला असेल असंही सांगितलं आहे. तर काहींनी कमेंट्स करत लिहिले, गेले काही दिवस बिग बॉसच्या घरात सतत चोऱ्या होत असल्यामुळे हा सीझन चोर सीझन असल्याचंही सांगितलं आहे. तर काही लोकांनी आयुष हा निर्दोष असल्याचंही सांगितलं आहे. आता हा बॉडी वॉश खरंच विशालने ठेवला की दुसरा कोणी ठेवला? विशालने हे सगळं फुटेजसाठी केलं किंवा मग हे सगळं करण्यासाठी विशालचा काही दुसरा हेतू आहे का, हे आजच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर विशाल आणि आयुषच्या या राड्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.